इथे समस्या अशा आहेत की BMCच्या इथे कचरा साफ नाही होत. मध्यंतरी होत होता, परत बंद झाला आणि त्याच्यानंतर इथे यायला जायला वाट नाही, रस्ता नाही आहे. त्याच्यानंतर इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे. आमची जे मासेमारी आम्ही करतो तर आम्हाला इकडनं गाडी याय जायची पूर्ण वांदे आहेत. आम्ही पूर्ण आमचं जे मावरा आहे ते गाडीवर, बाईक, स्कूटीवर नेतो, हातगाडीवर नेतो किंवा खांद्यावर नेतो. पण इकडे कुठलीच 4 व्हीलर येत नाही ना 3 व्हीलर येत नाही. आणि इकडे रोड झाला पाहिजे. आता गावात येताना तुम्ही पण बघितलं असेल इथे छोटूसा रोड आहे आणि इथे आल्यावर एवढी मोठी जागा, त्याच्यावरती कोणाचं म्हणजे असे हे नाही करत. येतात प्रोसिजर, तेवढा पुरता राहतात. दुसरा येतो तो पण तेवढाच ठेवतो. सर्व अर्धीवट कामं चालू आहेत, बस दुसरा काय. आजपर्यंत कोणी पण या समस्येकडे का लक्ष दिलं नाही, काय वाटतं? लक्ष दिलं नाही. ज्याला त्याला आपली सीटचं हे आहे, त्याला वाटते मी हे काम केलं, माझं काम झालं. दुसरा येतो तो तेवढं शॉर्ट पिरियडमध्ये काम करतो, तेवढं झालं. बाकी आम्हाला असं विचारायला कोण नाही येत की बाबा तुमच्या घरी काय चूल जळते, का तुमचे डेली इन्कम का होतो, का तुम्हाला सेविंग होते काय, का तुमचा पुढे बिझनेस वाढतोय का तुम्हाला जाली आणायला. आता बघायला गेलं तर आमच्या मच्छीचा भाव कुठेच नाही वाढत, पण दिवसेंदिवस आम्ही जी जाली घेतो ना त्याचा रेट असा हाय लेवलला पोचला ना की सोन्यासारखा भाव तिथे जालीचा रेट झालेला आहे आमचा. आम्हाला करायचंच आहे कारण आमच्याकडे ऑप्शन नाही, आमच्याकडे जॉब नाही आणि आम्हाला जॉब पण देऊ नाही शकत ते लोक.